हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिअल आरजे रश्मी. आज सकाळीच व्लॉगला सुरुवात केलेली होती. आज नेहलच्या कॉलेजमध्ये फ्रेशर्स पार्टी होती, त्यामुळे तिचे काही फ्रेंड्स घरी आलेले होते. प्रत्येकाला काही ना काही जबाबदाऱ्या दिलेल्या होत्या, तर त्याची उजळणी या सगळ्यांची सुरू होती. आणि मग हे काम झाल्यानंतर सगळे कॉलेजला निघाले जायला. बघू शकता तुम्ही निघालेले आहेत आवरून. आणि मलाही आज घरातलं सगळं आवरून आईसोबत एके ठिकाणी जायचं होतं. महत्त्वाचं काम होतं त्या ठिकाणी. त्याच्या आधी थोडंसं सामान घ्यायचं होतं, म्हणून मारुती चौकामध्ये मी आणि आई आलेलो होतो. थोडीफार भाजी पण घ्यायची होती, दूध घ्यायचं होतं, दही घ्यायचं होतं. हे सगळं सामान घेतलं आम्ही. आणि आईच्याच एका मैत्रिणीकडे आम्ही गेलेलो होतो. तिची आई एक्सपायर झाली म्हणून भेटायला गेलो होतो. तर तिथं हे चिटुकलं बाळ, तर इतकं मस्त, म्हणजे त्याच्यामुळं आज आमचा वेळ इथं गेला ना. त्याला सोडून येताना नको वाटत होतं. येताना भूक लागली म्हणून आई म्हणाली स्वयंपाक काही केलेला नाही, आपण काहीतरी खाऊन जाऊया. त्यामुळं पुष्पराज चौकामध्ये एक हॉटेल आहे, तिथं जाऊन आम्ही मस्त असे धपाटे खाल्ले. आईला घरी सोडलं आणि मी आले. तर पिलग्रिमचं एक माझं इथं ऑनलाईन मागवलेलं पार्सल आलेलं होतं. तर तुम्ही बघू शकता की मी सध्या ऑफर सुरू आहे पिलग्रिमवरती, 1 बाय 1 ऑफर. तर मी सनस्क्रीन मागवलेलं होतं आणि खूप बेस्ट रिझल्ट आहे या सनस्क्रीनचा बरं का. म्हणजे 700 रुपये त्याची प्राईस आहे. आणि ते 1 बाय 1 ऑफरमध्ये म्हणजे 350 रुपयाला मला एक मिळालेलं होतं. द बेस्ट असं हे सनस्क्रीन. तर पिलग्रिमचं हे सनस्क्रीन आहे, अल्ट्रामॅट सनस्क्रीन SPF 50 PA ट्रिपल+. तर द बेस्ट आहे आणि माझं अत्यंत आवडीचं प्रॉडक्ट पिलग्रिम. मी सगळे प्रॉडक्ट जे आहेत, म्हणजे सनस्क्रीन असू दे किंवा कोरियन वॉटर मॉइश्चरायझर असू दे, त्यासोबत सिरम असू दे, तर हे सगळं मी पिलग्रिमचंच वापरते. आणि सध्या पिलग्रिमवरती ऑफर सुरू आहे 1 बाय 1. सो त्या ऑफरमधून मी हे मागवलेलं आहे. स्किन टॅन असेल किंवा काही पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी एकदम बेस्ट आहे. दिस इज नॉट प्रमोशन. त्यानंतर थोडा वेळ आराम केला. संध्याकाळी उठून मक्याचं कणीस सोलूया असं मला नेहल म्हणाली. तिच्या स्टुडंटनी हे कणीस आणून दिलेले होते. मला वाटलं स्वीटकॉर्न आहेत, पण तसं काही नव्हतं. हे थोडेसे निब्बर होते कणीस आणि मला ते काम अत्यंत किचकट वाटलं. त्यामुळे मी नेहलला म्हटलं तूच हे दाणे सोलायचं काम कर. तिनं ते व्यवस्थित काम केलं. आणि एकीकडे मी काम करत होते. सकाळी दूध आणि दही जे आणलेलं होतं, तर ते दूध काढून ठेवलं, दहीसुद्धा काढून ठेवलं. त्यासोबत हिरव्या मिरच्या पण आणलेल्या होत्या. कोथिंबीर निवडून ठेवली, ते शूट मी काही केलं नाही. आणि हे कोथिंबिरी सोबतच मिरचीचा देठ काढून मी ठेवलेलं होतं. मिरच्या खूप दिवस टिकतात. त्यानंतर उद्या चतुर्थी, त्यामुळे साबुदाणा भिजत घातला. वाटाण्याची उसळ करायची म्हणून वाटाणेही भिजत घातले. आणि त्यानंतर मस्त असा ज्यूस पिला. फारशी भूक नव्हती. आणि आता गरबादांडियाचे कार्यक्रम जवळ येत आहेत, त्यामुळं आज मला महत्त्वाचं काम जे आहे तर ते पुन्हा एकदा करायचं होतं. म्हणजे गुजराती गाणी जी आहेत ना, तर ती थोडीशी मी रिवाईज करत होते. चला तर मंडळी, याच नोटवरती आजचा ब्लॉग संपवते. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.